हे हॅलो गाईज, नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर भैया, हॅपी बर्थडे टू यू. तर येस गाईज, जी तुम्ही क्लिप बघितली ती आहे भैयाच्या बड्डेची, म्हणजेच माझ्या मोठ्या भावाचा बड्डे होता. आणि गावाकडे जायचं मेन रिझन म्हणजे गावची यात्रा आणि माझ्या भावाचा बड्डे. सो येस, बड्डे वगैरे झाला. त्यानंतर आता गावाकडे जायचं टाईम. तर आम्ही आता निघालो आहे गावाकडे. तर इकडे ना मी स्पेशल रिक्षाच केली होती, कारण ऊन भयंकर होतं आणि याचा बाबूला त्रास नको म्हणून आम्ही रिक्षाच करून गेलो. आणि तुम्ही आनंद बघू शकता. आपल्या गावाला जाण्याची मज्जाच काही वेगळी असते. तर आता आपण पोहोचणार आहेत आपल्या गावात 10च मिनिटात. मोजून 15-20 मिनटं लागतात मम्मीच्या घरापासून गावी यायला. आणि ही आहे कृष्णा नदी, कृष्णा नदीचा ब्रिज. तर आरळे आणि वडूत यामध्ये कृष्णा नदी लागते. तर येस, आपण एंटर केलं आहे वडूतमध्ये. आणि हे आहे माझं गाव, जिकडे मी लहानाची मोठी झाली आहे, जिकडे मी शाळा शिकली आहे. खूप आठवणी आहेत या गावात माझ्या. तर घरात गेलो, जरा पाणी वगैरे घेतलं. या आहेत माझ्या मामी, ज्या बनवतात पोळ्या. कारण ज्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा होती ताजी यात्रा, म्हणजेच पोळ्या असतात. ही आहे माझी आजी, जी सांगते कसं कसं काय काय चाललंय. हा दादू, मामाचा मुलगा, मामाची मुलगी, मम्मी. मम्मीची पोळी मस्त फुगलेली आहे आता. खूप गप्पा रंगल्या होत्या, मस्त जुन्या आठवणी आम्ही काढत होतो. इकडे मामी लोक पोळ्या पण करत होते आणि मला पण म्हणत होते गरम गरम खाऊन घ्या. मला गरम गरम पोळी फार आवडती, पण यावेळी पहिला नंबर बाबूचा लागला होता. ऑब्वियसली बाळ झाल्यावर आपलं थोडंसं कमीच होतं. सो येस, ठीक आहे, चालतंय. मग बाबू एन्जॉय करतो त्याची पोळी. इकडे मस्त गप्पा रंगल्या होत्या. घरात भरपूर वेळ टाईम स्पेंड केल्यानंतर मी गेली पोरींकडे, त्यांना भेटले वगैरे. त्यानंतर संध्याकाळी आम्ही आलो गुलालगोंडा बांधायला. तर तुम्ही यात्रा बघा किती मस्त भरलेली आहे. माणसं भरपूर होते, खूप गर्दी होती, खूप मजा आली. हे इकडं शॉप आहे मंदिराच्या समोर, जिकडे आम्ही नेहमी दरवर्षी गुलालगोंडा घेतो. सो तिकडून आम्ही ते पिक केलं. त्यानंतर आम्ही गेलो मंदिरात. तर मंदिर तुम्ही बघू शकता, इतकं छान सजवलं होतं आणि गर्दी इतकी होती की काय सांगू. भरपूर गर्दी होती आणि भरपूर गरम होत होतं. मंदिरात दर्शन घेतलं, मस्त फोटोज वगैरे काढले. त्यानंतर काय, ही 2 लहान मुलं आमची, यांना गाडीत बसायचं होतं. सो बाबूला आणि काव्याला आम्ही गाडीत बसवलं. त्यांनी त्यांची राईड मस्त एन्जॉय केली. आणि माझा बाबू तर उतरायलाच मागत नव्हता. लिटरली तो तिथं लोळायला लागला होता की त्याला ती गाडी सोडायचीच नव्हती. त्यानंतर गेलो घरी आणि परत आलो गावात, कारण गावात होता छबिना. तर येस, हा होता दुसरा छबिना. पहिल्या छबिनाला आम्ही काय आलो नव्हतो. हा दुसरा छबिना फार मोठा असतो. मस्त DJ डॉल्बी सगळं चालू होतं. पोरं एन्जॉय करत होती, डान्स करत होती.
गावात छबिना दिवशी सोंग पण असतात, तर असे हे माणसं नवीन नवीन रूपांमध्ये येतात, खूप एन्जॉय करतात, खूप मजा करतात. हे पण तुम्ही बघू शकता दुसरं सोंग आहे. तर काही जसं मी बोलले की याच गावात माझी शाळा झाली, याच गावात मी लहानाची मोठी झाली आहे. तसंच हे सोंग बघायला जाणं, हे छबिना बघायला जाणं हे आम्ही लहानपणापासून करत आलो आहे आणि आत्ताही करतो आहे, कारण ही वेगळीच मजा असते. आपण किती जरी मोठ्या शहरात राहिलो तरी हा आठवणींचा खजिना कधीच संपणार नाही असं मला वाटतं. सोंगांचा डान्स वगैरे चालू होता, सगळे एन्जॉय करत होते. आणि इकडे तुम्ही बघू शकता पालखी चालली आहे. आता ही पालखी पूर्ण गावातून फिरून येते पहाटेपर्यंत. सेकंड डे, तर सेकंड डेला आम्ही बसलो होतो मस्त दुपारी. तिकडून बाबा चालले होते हे बांगडेवाले, तर त्यांना घेतलं बोलवून आणि मामीनी मला बांगड्या भरल्या. आमचा चालला होता बांगड्या भरायचा कार्यक्रम आणि दुसरीकडे माझं बाळ मातीत खेळत होतं आणि तो इतका मातीत खेळला की काय सांगू. त्यांनी अक्षरशः मातीने आंघोळ करून घेतली आहे आणि आम्ही पण काय अडवलं नाही, कारण पुण्यात जास्त असं मातीत खेळणं वगैरे होत नाही. सो म्हटलं तू पण कर एन्जॉय. तर सेकंड डे गावची शिळयात्रा म्हणजेच चिकन आणि मटण. तर मामी आमच्या तेच करतात, चिकन वगैरे साफ करून घेत आहेत आणि आम्ही घरात चिकन मटण काहीच बनवलं नाही. आम्ही दारात चूल घातली होती, त्यावर माझ्या मामांनी दोन्हीसुद्धा भाज्या बनवल्या होत्या. तर हे तुम्ही बघू शकता, इकडे मटण शिजायला टाकले मस्त. मटण तर काय शिजलं नव्हतं, पण माझ्या बाबूला मटणच खायचं होतं आणि तो लिटरली माझ्या मागं लागला होता की मला दे. तर ते झालंच. त्यानंतर थोड्या वेळात माझी बहीण, भाऊ आणि माझी मावशी आली. मावशीनं मस्त मैसूरपाक आणला होता, तो खात खात आमच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. बाबूचा पण फुल टाइमपास चालला होता. गप्पा झाल्या आणि स्वयंपाक पण तयारच झाला होता. तर तुम्ही बघू शकता मस्त चिकनचं सुक्कं आणि मटणची आमटी बनवली होती आणि आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. हे माझे काका आहेत, मी त्यांना विचारत होते जेवण कसं झालं आहे आणि त्यांना फार आवडलं होतं, ते त्याची कौतुकच करत होते. आता एवढं पोट भरून जेवण झालंयच, तर मग मामाने लगेचच कुल्फी मागवली आणि मस्त आम्ही कुल्फी एन्जॉय केली बाहेर बसून. ही क्लिप आहे 4 मेची, जेव्हा माझ्या मामाच्या मुलाचा बड्डे होता, तो आम्ही आता सेलिब्रेट करतोय आणि त्याच दिवशी गावात ऑर्केस्ट्रासुद्धा होता, सो आम्ही ते पण बघायला गेलो होतो. तुला सारखा दादाला सारायचं आमच्या मी तर या माझ्या पोरांचा 18वी बड्डे कसले केली साजरे. तिला फसवलंय
तर काहीच हा होता लास्टचा दिवस गावामध्ये. त्यानंतर आम्ही सेकंड डेला सातारला आलो. सातारमध्ये मी 1 दिवस मम्मीकडे राहिली आणि त्यानंतर 6 तारखेला मी पुण्याला निघून आली खूप साऱ्या आठवणी घेऊन. आणि येस, यावेळी मज्जा आली गावाला. यात्रा फार छान झाली. तर व्लॉग शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात त्याबद्दल थँक्यू. आणि व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा.